टावका आहे तिच्या हा ना राव, आपल्या आयुष्यात पण असाच एक टावका पाहिजे. काय बघते राव, घायळच झालो. काय गिलवर दिसते राव, असं वाटतं कुणीतरी तिला लबरामध्ये अडकून माझ्या दिशेला फेकावं, डायरेक्ट मिठीत. खरंच संत्या फुलपाखराच्या रंगीत आहो असं वाटतंय मला पण. काय राव, किती दिवस नेत्र सुख घेणार. चल ना भिडू. चल. काय भाऊ शुभक्त दिसतायत, गळ्यात रुद्राक्ष, कपावर ठिया, म्हणून विचारलं. हो शिव बघतच आपलं रोजच असतं असं. मग महाराजांबद्दल काय वाटतं? असं वाटतं की महाराज पुन्हा जन्माला यावे. काय रे भाऊ, काय झालं असायला? हे बघ भाऊ, तुम्हाला वाटतं महाराज जन्माला यावे, ते कसे जन्माला येतात? त्यासाठी जिजाऊ तर असल्या पाहिजे. तुमच्या सारखे जिजाऊंना नीट जगून देत नाही, कधी शारीरिक कधी मानसिक बलात्कार करतात त्यांच्यावर. रोज येता जाता त्यांचे वर्णन करून बाजारात त्यांचे धिंदवडे काढतात. भर दिवसा तुम्ही त्यांच्या इज्जतीचा सर्वांसमोर बाजार मांडता. तुम्ही लोक त्या जिजाऊंना गर्भातच मारून टाकता. ते कधी शारीरिक त्रास का मानसिक त्रास देऊन त्यांना आत्महत्या करायला भाग पाडतात. तुम्ही त्याला कट्टर शिवभक्त म्हणतात. कधी स्वतःहून महाराजांचे विचार जोपासलेत का? परस्त्री ही आई बहीण समान असते, हे महाराजांचे विचार. तुम्ही स्वतःला शिवभक्त म्हणून घेतात ना, तुमची लायकी नाहीये स्वतःला शिवभक्त समजून घ्यायची.